सत्तेचा दंभ अखेर समताभूमीवर पोचलाच। कोथरूडमधली वडाची झाडं गायब झाल्यामुळे मेधा कुलकर्णी यांना खास महात्मा फुले स्मारकात जाऊन वटपौर्णिमा साजरी करावी लागली। वटपौर्णिमा साजरी करण्याबाबत आमचा विरोध नक्कीच नाही, मात्र कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या विचारांच्या स्मारकात आपण वटपौर्णिमा साजरी करतो आहोत हे नक्कीच महत्त्वाचं आहे। ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी कर्मकांड, अस्पृश्यता, स्त्री पुरुष समानता या गोष्टींसाठी अवघड जीवन वाहिलं, कायमच या गोष्टींसाठी आग्रही राहिले, त्यांच्या विचारांची प्रतारणा करून फुलेवाडेमधल्या फुल्यांच्या स्मारकामधल्या वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेमकं काय साध्य केलं? म्हणजे ज्यांचा आदर्श घेऊन डोक्यावर पगडी, गळ्यात हार घालून तुम्ही जिथे उभे असता त्याच विचारांच्या विरोधात तुम्ही तिथे कृत्य करता। कदाचित महात्मा ज्योतिबा फुले असते तर त्यांनी मेधा कुलकर्णींना खडखडीत सवाल केला असता की तुम्ही स्वतः सुशिक्षित आणि प्राध्यापिका असताना अशा प्रकारची कर्मकांडांची कृती सार्वजनिकरित्या करता, त्याचा इव्हेंट करता, फोटो सेशन करता, म्हणजे खरोखरच तुम्ही शिकलेल्या आहात का? आणि तुम्ही महिलांसमोर नेमका कोणता आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत आहात की महिलांनी स्त्री पुरुष समानता यापेक्षा कर्मकांडांमध्ये अडकलं पाहिजे? असा सवाल नक्कीच महात्मा ज्योतिबा फुले यांनी मेधा कुलकर्णी यांना केला असता। वटपौर्णिमा हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न, मात्र महात्मा ज्योतिबा फुले स्मारकच यासाठी का निवडावं हा प्रश्न मात्र संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। कायमच वेगवेगळ्या स्टंटमध्ये रंगलेल्या मेधा कुलकर्णी यांनी आता सुद्धा ही स्टंटबाजीच केलेली आहे। त्यांना ना बहुजनांबद्दल प्रेम आहे, ना ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही त्यांच्या आदर्श विचारांबाबत घेणं देणं, मात्र आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुठेतरी कायम धडपड करणं, प्रयत्नशील राहणं यासाठी मात्र त्या कायम अग्रेसर असतात। एकीकडे तुम्ही सत्यवानाच्या सावित्रीची पूजा करून तिला महत्त्व दिलं, मात्र त्याच फुले स्मारकामध्ये एका सावित्रीच्या विचारांना सुद्धा तुम्ही तिलांजली दिलीत। मेधा कुलकर्णी हे तुम्हाला तरी पटतंय का? याचा नक्कीच मनोमन विचार करा। धन्यवाद।